शेकडो शेतकरी व वन जमीन कसणारे व आशा कर्मचाऱ्यांनी यवतमाळ येथे केले जेल भरो आंदोलन। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा व आशा कर्मचारी संघटनेचा यात सहभाग होता। यवतमाळ येथे देशव्यापी शेतकरी व कामगारांचं जेल भरो आंदोलन दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभा व आशा कर्मचारी संघटना लालबावटा च्या शेकडो स्त्री पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। यवतमाळ येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान चौकात शेतकरी, भूमिहीन, वन जमीन कसणारे व आशांचे प्रलंबित प्रश्नांवर जेल भरो आंदोलन करण्यात आलं। 10 ऑगस्ट रोजी झालेले आंदोलन माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट कुमार मोहरमपुरी, जिल्हा सदस्य ॲडव्होकेट डी बी नाईक, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सीडाम, जिल्हा सचिव माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास मोहकर, आशा कर्मचारी संघटना लालबावटा च्या जिल्हा सचिव उषा मुरखे, अनिता खुणकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्व करण्यात आलं। या आंदोलनात सर्वात सरसकट कर्ज माफी करून 7/12 कोरा करा, कर्जमाफी मयत लाभार्थ्यांच्या वारसांना सुलभ व KYC करून द्या, मागील वर्षीच्या पीक विम्याचा लाभ त्वरित द्या, या वर्षीचा पीक दर पत्रक दुप्पट करून पीक कर्ज द्या, 4 श्रमसंहिता व नियम रद्द करा, संघटित व असंघटित कामगारांना संघटन बांधण्याचा अधिकार, नोंदणी व मान्यता द्या, 8 तासांच्या कामाचे दिवस, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा द्या, संप करण्याच्या सामूहिक वाटाघाटीचा अधिकार द्या, वन जमीन कसणाऱ्या अतिक्रमणधारकांना कोणत्याही 2 पुराव्याच्या आधारावर जमिनीचे पट्टे द्या, चुकीच्या पद्धतीने अपात्र केलेल्या दाव्यांची फेर तपासणी करा, वन जमीन कसणाऱ्या गैर आदिवासींना 3 पिढ्यांची अट न घालता 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांचा पुरावा ग्राह्य धरून पट्टे देण्यात यावे, वन प्राण्यांपासून शेती व शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी छत्तीसगडच्या धर्तीवर जंगलाला तारेचे कुंपण करण्यात यावे, आशा कर्मचाऱ्यांचे गेल्या 3-4 वर्षापासून रोखून धरलेल्या मानधन त्वरित आशाच्या खात्यावर त्वरित वर्ग करण्यात यावे, खासगी कंपनीला फायदे पोहोचवण्यासाठी स्मार्ट मीटरची सक्ती करणे बंद करा, दिल्ली जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या दोषी पोलिसांवर कार्यवाही करा व विद्यार्थ्यांवर सूड भावनेनं कारवाई करणे बंद करा आदी मागण्या करण्यात आल्या। महत्त्वाचे म्हणजे माकप, किसान सभा व आशा संघटनेच्या वतीनं एप्रिल महिन्यात भर उन्हात तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय असा 4 दिवसीय लॉंग मार्च काढण्यात आला होता। त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांसोबत वरील मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली होती, परंतु गेल्या 3 महिन्यातून कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्यानं देशव्यापी जेलभरो आंदोलनात तेच मुद्दे घेण्यात आलेत। या आंदोलनात जिल्हाभरातून शेकडो स्त्री पुरुष, शेतकरी, शेतमजूर, आशा कर्मचारी यांनी भाग घेतला। संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी मार्गदर्शन केलेल्या नंतर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयात नेण्यात आलं। VPL न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक हनुमान लसंते, यवतमाळ।